नमस्कार. मी इथे शिराळे म्हणजे दोडके घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून त्याची शिरा काढून घेते. अशा प्रकारे शिरा काढून झालेले आहेत. आता त्याची दोन्ही टोकं कापून सर्वात अगोदर कापं कापून घेते. अशा प्रकारे तिरकस कापून घेते म्हणजे मोठी दिसतील. कापं कापून झालेले आहेत, बाजूला ठेवते. आणि ते छोटे गोलाकार कापून ठेवलेले आहेत ते पण बाजूला ठेवते आणि उरलेल्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे भाजी कापून झालेली आहे. इथे कारली घेतलेली आहेत धुवून, त्याची दोन्ही टोकं कापून घेते आणि त्यातल्या बिया काढून टाकून देते. बिया कापून झालेल्या आहेत. आता एकदम पातळ कापून घेते कारली. भाजी कापून झालेली आहे. थोडंसं मीठ लावते आणि हाताने चुरून बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनी पुन्हा एकदा हाताने चुरून घेते आणि त्यातलं पाणी काढून टाकते. इथे कढईमध्ये कापून ठेवलेली कारली सुकीच भाजून घेते. त्यातलं पाणी सुकल्यावर तेल घालून पुन्हा एकदा भाजून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा शिजेपर्यंत परतून घेते. कांदा आणि कारली शिजलेली आहेत. आता ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. कारल्याची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर 3-4 तास अगोदर भिजून ठेवलेली चण्याची डाळ घालते. कांद्यावर परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून झाकण लावून डाळ शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. डाळ थोडीशी शिजलेली आहे. त्यात लाल मसाला, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि सगळं मिक्स करून घेते. अर्धा टोमॅटो घालते बारीक कापून ठेवलेला. टोमॅटो जरा नरम झाल्यावर बारीक कापून ठेवलेली झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी पुन्हा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. शिराळे शिजलेली आहेत. चण्याची डाळ पण शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेले आहे. शिराळ्याची भाजी तयार आहे. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे धुवून. त्या चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालून कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. कढईत काढून घेते आणि रवीने घोटून घेते. त्यात गोल कापून ठेवलेली शिराळी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा शिराळी शिजायला ठेवते. इथे कढईत फोडणी द्यायला तेल घेतलेले आहे. त्यात राई, जिरं, 2 फोडणीच्या मिरच्या घालते. बारीक कापून ठेवलेला लसूण आणि कढीपत्ता घालते. लसूण जरासा लालसर झाल्यावर बारीक कापून ठेवलेला कांदा आणि हिंग घालते. सगळं मिक्स करून त्यात लाल तिखट, हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा फोडणी तयार करून घेते आणि डाळीला वरून फोडणी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात 3 सुक्या मिरच्या तेलात भाजून घेते. 3-4 लसणीच्या पाकळ्या भाजून घेते आणि हिरवी मिरची आणि बाजूला काढून ठेवते. त्याच तेलात फोडणीला जिरं घालते. जिरं तडतडल्यावर शिराळ्याचा शिरा घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजून घेते.
चिंच घालते थोडीशी आणि झाकण लावून वाफ काढून शिजून घेते। शिराळ्याच्या शिरा शिजलेल्या आहेत। आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे वाटून घेते अगोदर। त्यानंतर सुकी मिरची भाजून ठेवलेली वाटते। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेते। आता शिराळ्याची शिरा आणि जिरं कोथिंबीर घालते। सगळं एकत्र वाटून घेतलेले आहे। आता पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन ते सगळं एकत्र परतून घेते। शिराळ्याच्या शिऱ्यांची चटणी तयार आहे। इथे कापं घेतलेले आहेत, त्यात लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस थोडंसं पाणी घालून पेस्ट करून लावून घेते। इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, मिक्स करून घेते। शिराळ्याच्या कापांना रवा लावून घेते। पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्या शिराळ्याची कापं फ्राय करायला ठेवते। अशा प्रकारे 2-3 वेळा परतून कापं शिजून घेतलेले आहेत। शिराळ्याची कापं तयार आहेत। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।